तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत तर हे नक्की करा। राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर 14 ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे। जुलै व ऑगस्ट असे 2 महिन्यांचे पैसे बहुतांश महिलांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत। नातेवाईक, मैत्रिणी तसेच शेजारणीच्या खात्यावर पैसे आले पण माझ्या खात्यावर पैसे आले नाही अशा तक्रारी घेऊन महिला सेतू केंद्र बँकेत गर्दी करत आहेत। पैसे न येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसणे। त्यामुळे प्रथम अर्जदार महिलांना आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यावे लागणार आहे। राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेची जाहिरात केल्यानंतर बहुतांश महिलांनी घाईगडबडीत अर्ज केला। योजनेअंतर्गत पैसे येणार की नाहीत असा संभ्रम असल्याने काही महिलांनी प्रथम याकडे दुर्लक्ष केले। मात्र ज्यांनी अर्ज केला त्यांच्या खात्यावर पैसे येण्यास प्रारंभ झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी गर्दी वाढली। ज्यांनी अर्ज केला होता त्यांना छाननीनंतर काही दिवसात अप्रूव्ह असा मेसेज आला होता। ज्यांचे वय बसत नाही त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते। तर आधार कार्ड आणि अर्जातील नावात बदल, बँक पासबुकवरील खाते क्रमांक अस्पष्ट दिसणे अशा अर्जदारांना अटीपूर्ततेसाठी संधी देण्यात आली होती। अर्ज मंजुरीनंतरही प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे वर्ग होण्यासाठी आधार बँकेशी लिंक असणे गरजेचे होते। त्यामुळे बँकेशी आधार लिंक झाल्यानंतर अर्ज मंजूर असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। पैसे आले नाहीत तर हे नक्कीच करा। बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे। तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले बँक सीडिंग स्टेटस चेक करावे। आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर हे लवकरात लवकर करून घ्यावे। त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील। बँक सीडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला इथे दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल। वरील वेबसाईटवर आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करा व आधार सीडिंग स्टेटसमध्ये जाऊन आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता येईल। जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्कीच विचारू शकता।